नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये। तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत आणि ती रेसिपी आपल्या किचनमध्ये न बनवता ती आज आपण शेतामध्ये बनवणार आहोत। तर मी आज खूप दिवसानंतर गावी आलेली आहे आणि आज आपण त्यामुळेच निवांत असं शेतामध्ये रेसिपी बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता हे आमचं शेत आहे। तर शेतामध्ये ऊस आहे, मका आहे, घास आहे, गहू आहे, कांदे आहेत। तसेच घासामध्ये घासाच्या दंडाला वांगेही लावलेले आहेत, त्याला भरपूर असे वांगेही लागलेले आहेत। आज दिवसभर मुलांनी शेतामध्ये खूप धमाल केलेली आहे। भरपूर मुलांनी आज मस्ती केली। शेतामध्ये ऊसाची तोडणी चालू असल्यामुळे मुलांनी तसेच आम्ही भरपूर ऊसही खाल्ला। तर तुम्ही पाहू शकता हे दोन माझे मुलं, तसेच एक भावाची मुलगी आहे। आणि आज आपण शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी तसेच करायला खूप सोपी असणारी भाजी म्हणजे राजगिऱ्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे आपण चूल ठेवून चुलीवरती राजगिऱ्याची भाजी करणार आहोत। आता चूल आपण तिथे ठेवलेली आहे आणि भाजी बनवण्यासाठी आपण थोडंसं सरपण नेणार आहोत। तर राजगिऱ्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि करायलाही ती खूप सोपी असते। त्यामध्ये आपण फक्त जिरे, मोहरी तसेच लाल तिखट, मीठ आणि लसूण टाकणार आहोत। यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे आपण काहीच टाकणार नाहीत। ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। तर आपण सरपणही आता आणलेला आहे। आपण सरपण चुलीमध्ये मोडून घालणार आहोत आणि आता आपण भाजी खुडून आणणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता इथे जवळच आमची कांद्याची चाळ आहे, म्हणजेच कांद्याचा भुसारा आहे। या कांद्याच्या भुसाऱ्यामध्ये आम्ही कांदे शेतातून जेव्हा काढतो तेव्हा साठवून ठेवतो। 5-6 महिने आपण इथे कांदे एकदम व्यवस्थित असे आम्ही साठवून ठेवतो आणि जेव्हा भाव येईल तेव्हा कांदे हे विकतो। तर हा आमचा सर्व शेतातील परिसर आहे आणि ही राजगिऱ्याची भाजी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने राजगिरा असतो आणि राजगिरा जेव्हा लहान असतो तेव्हाच त्याची भाजी करायची। मोठा झाल्यानंतर तो निब्बर होतो आणि भाजी चांगली लागत नाही। तर तुम्ही पाहू शकता एकदम कोवळा लुसलुशीत हा राजगिरा आहे। त्यामुळे आता तो आपण अशा पद्धतीने राजगिऱ्याचे पानं तोडून घेणार आहोत। तसेच एकदम छोट्या छोट्या राजगिऱ्याचे शेंडे तोडून घेणार आहोत आणि याची भाजी बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने राजगिऱ्याचे पानं असतात आणि राजगिरा हा झाड नसतं तर त्याला आपण रोपटच म्हणू, कारण तो जास्त नाही, ते 5 ते 6 फुटापर्यंतच वाढतो। तर अशा पद्धतीने आपली सर्व भाजी आता खुडून झालेली आहे। आता ही भाजी आपण एक पाण्याने धुणार आहोत आणि मोठी मोठीच कट करून घेणार आहोत। तर या भाजीवरती कसलाच फवारा किंवा औषधे फवारलेले नाही, त्यामुळे आपण ही भाजी एकदाच धुणार आहोत। एकदम पौष्टिक ही भाजी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते। तर आता आपली भाजी धुवून झालेली आहे, ती मी जास्त बारीक कट न करता थोडी मोठी मोठीच कट करणार आहे। तर शेतातील वातावरण हे एकदम प्रसन्न आहे आणि गावी मुलेही खूप धमाल करतात। तुम्हाला तर मागेच मी सांगितलं होतं, मी मिस्टरांच्या नोकरीमुळे आम्ही नाशिकमध्ये असतो। तर सुट्ट्या असल्या तर आम्ही अधूनमधून नेहमी गावी येत असतो। तर सध्या 7 ते 8 दिवसासाठी आम्ही गावी आलेलो आहोत। त्यामुळे आपण गावाकडच्या सध्या रेसिपी पाहत आहोत। तर हे माझे काका आहेत, ते शेतामध्ये गुरांना घास, ऊस, गुरांचा चारा नेण्यासाठी आलेले आहेत। तसेच आमच्या शेताच्या बांधावरती हे मोठमोठे सागाचे झाडं आहेत, तुम्ही पाहू शकता। खूप सागाचे झाडं आहेत, तसेच थोडेसे नारळाचे झाडं आहेत, काही निलगिरीचे झाडं आहेत। तर सर्व भाजी आपली कट करून झालेली आहे
आता आपण चूल पेटवणार आहोत. चुलही आपली एकदम मस्त अशी पेटलेली आहे. आता चुलीवरती आपण कढई ठेवणार आहोत आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मुले कशी धमाल करतात. हे मुलांचे मामा आहेत इथे बसलेले, तसेच ही छोटी भावाची मुलगी आहे. तर हे पहा, सागाची झाडं खूप वाढलेले आहेत आणि खूप वर्षापूर्वीचे हे झाडं आहेत. तर आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरे मोहऱ्याचा तडका देणार आहोत. मोहरी टाकल्यानंतर ती छान अशी तडतडली की मग आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. मोहरी जिरे तडतडेपर्यंत आपण एक लसणाची कुडी ती निवडून घेणार आहोत. तर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्याचे मी छोटे छोटे काप करून ते या फोडणीमध्ये घालणार आहे आणि आपल्या लसणाला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण लसूण तळून घेणार आहोत. तर लसणाला आपल्या ब्राऊन कलर आलेला आहे, त्यामध्ये आता मी लाल तिखट घालणार आहे. तुम्हाला जर हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकायचा असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याही वापरू शकता, पण इथे मी एकदम झटपट आपली भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी इथे लाल तिखट वापरलेला आहे. तर लाल तिखटाची भाजी खूप छान लागते. तर आता सर्व भाजी ही मी फोडणीमध्ये घातलेली आहे आणि आता ही आपण भाजी व्यवस्थित अशी फोडणीमध्ये एकजीव करून घेणार आहोत. तर सर्व भाजी आपण फोडणीमध्ये एकजीव केली की त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ टाकलं की पुन्हा आपण भाजी एकजीव करून यावरती 4 ते 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपली भाजी ही पटकन शिजेल. तर 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू भाजीला खूप जास्त प्रमाणात पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण भाजीवरील झाकण काढून ते एका साईडला ठेवणार आहोत आणि भाजी ही कढईच्या साईडला पूर्ण बाजूने घेणार आहोत आणि मध्ये भाजीच्या अशा पद्धतीने करून घेणार आहोत, जेणेकरून कढईमध्ये सर्व भाजीतील पाणी हे मधोमध येईल आणि ते पाणी लवकरात लवकर आटण्यास मदत होईल. अशा पद्धतीने सर्व पाणी आपलं भाजीतील आटलेलं आहे आणि साधारणतः 8 ते 9 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम कोरडी फटफटीत आपली भाजी झालेली आहे आणि भाजी आपली शिजलेली आहे. तर ही भाजी भाकरीसोबत एक नंबर लागते. तुम्ही अशाच पद्धतीने नक्की भाजी बनवा. चला तर मग अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत.